चांगलं आहे. ठीक आहे, भाजीचं लायक आहे. भाजीच्या लायकी आढावा आणलं गो नाही थोडा मोठा काढले हाताक माणसा आढावा काढला आणलं. सारखण काढून दे, पाव काढून दे. पाव कोण काढणार? त्यानं काढा, पाव कोण काढणार? आता मी काढू पाव, तुमच्या हातात कोयता. म्हणून सांगते त्याची त्याला ती काशीन हेंका फणस मला नाही आवड जास्त आवडत, पण ह्या मरत राहत मला फणसाची भाजी लय आवडतं. आता भाजी करायची आहे ना. आंबे यंदा काय नाही, आंब्याचा भाग नाही. असं काय ते? अरे काल ते ह्याच्यात बघितलं बुरबाडत म्हणजे रायवळी आंबे तरी भरपूरच हे आपल्याकडे खैरी दिसता. हा पिकणार नाही ना हो, नाही. कोवळा दिसतं ते जून. भाजीला असंच पाहिजे. तर फणसाच्या आता काढून झाले. आपली जी भाजी बनवायची आहे ती मी करताना तुम्हाला दाखवते. ते मी साफ पे असे पेचणार आहे. असे करून घेते आणि ह्या फोडणार आहे. हे फणसाचे गरे काढून आता झाले. यातही पाकळ्या पण केल्या आणि हटळ्या वगैरे सोडून घेतल्या आहे तेव्हा अशा. आता मी भाजी करणार आहे. आता फोडणीला देते. हे तेल टाकलं. आता मोहरी, मोहरी तडतडली, जिरं, लसूण, कांदा, कढीपत्ता, हळद, लाल तिखट फोडणी टाकून दाखवलं ना. फोडणीला दिलं. आता हे मीठ, चवीपुरतं मीठ. हे आता 1 ग्लास पाणी टाकते शिजायला. आता शिजलं थोडं वाफेवर. बारीक गॅस, जास्त पण फास्ट केलं तर करपेल. बारीकच गॅस करून ठेवायचं शिजत. भाजी शिजली का ती भाजी आता शिजली आहे ना. आता मी खोबरं टाकते याच्यात. आणि माझ्याकडे कोथिंबीर नाही, तुमच्याकडे कोथिंबीर असते तर टाकू शकता. चांगला सुगंध पण येतो, टेस्ट पण लागतो. आता ही भाजी झाली आहे तयार. रेसिपी कशी वाटल्यास मला कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. जनता भाजी तयार. किती मस्त आली आहे बघा. तुम्ही पण बनवा अशी भाजी.